नमस्कार, मी वेदश्री ताम्हणे जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते। या कार्यक्रमामध्ये आपण अनेक विषयांवरती तज्ञांशी चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो। आजचा आपला विषय आहे विवाह समस्या आणि वास्तू जोशीची, आणि त्याच्यावरती माहिती द्यायला या शो मध्ये सहभागी झालेत आनंद पिंपाळकर सर। या शो मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आनंद पिंपाळकर यांची ओळख म्हणजे ते प्रख्यात वास्तुतज्ञ आणि ज्योतिषविद्य असून या विषयावर त्यांची 50 पेक्षा जास्ती पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेत। याशिवाय आनंदी वास्तू नावाची दिनदर्शिका ते दरवर्षी प्रकाशित करतात। सर, आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की विवाह संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील किंवा वास्तुदोष या विषयावरती तुम्हाला काही शंका असतील तर लगेचच तुमचा फोन उचला आणि 1800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करून आम्हाला संपर्क करा आणि तुमचे प्रश्न या शो मध्ये विचारा। सर, चर्चेला सुरुवात करूया। आपण जर आत्ताच्या घडीला बघितलं तर मुला मुलींमध्ये भरपूर चांगले गुण असून सुद्धा सध्या त्यांचं विवाह किंवा लग्न ते लवकर जमत नाही। मग या पाठीमागे काय कारण असू शकतं? एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक कारण आपण पाहूयात आणि नंतर मग वास्तू आणि ज्योतिषामागची त्याच्यामागची सगळी कारणं पाहूयात। गंमत अशी झालेली आहे की आपण पाहतो की आता मॅट्रोमॅनिया साइट्सवरती वगैरे गेलो आपण तर साधारणपणे 1 लाखाच्या वर वधूवरांची नोंदणी त्या साइट्सवर होते आणि वर्षभरामध्ये फक्त मोजून 4 ते 5 हजार मुलांचे आणि मुलींचे विवाहच होतात। आता हे सगळं शोधलं तर त्यामागं काय कारण असतील आपण जर बघितलं की बाबा आता काय कारण आहे हे न होण्यामागचं, तर एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय अवास्तव अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत। म्हणजे मुलांच्याही वाढत चालल्यात, मुलींच्याही वाढत चालल्यात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींचं कमी होणारं प्रमाण। म्हणजे पूर्वीच्या काळी असं असायचं की बुवा आई वडील कुठेतरी एकमेकांना भेटायचे आणि भेटल्यानंतर ते मुला मुलीचा विवाह ठरवायचे आणि ठरवल्यानंतर मग लग्नाच्या वेळेसच ती पत्नी त्या पतीला आणि तो पती त्या पत्नीला बघायचा। म्हणजे त्याला एक अंतरपाठाची पद्धत होती आपल्याकडे। अंतरपाठ हा असा विषय होता की तोपर्यंत त्या पत्नीनं त्या पतीला आणि पत्नीनं त्या पत्नीला बघितलेलं नाही आणि म्हणूनच त्याला अंतरपाठ म्हणायचे। मग त्यावेळची स्थिती अशी होती की आपले आई वडील करतील ते योग्यच करतील, सामाजिक स्थिती तशी होती, त्यामुळे त्या काळामध्ये परिस्थिती वेगळी असून सुद्धा, एवढी मीडिया प्रभावी नसताना सुद्धा किंवा संपर्काची एवढे कॉन्टॅक्ट करण्याचे माध्यम प्रभावी नसताना सुद्धा लग्न व्यवस्थित ठरायची, यशस्वी व्हायची। मग आता का बरं असं झालं? तर अवास्तव अपेक्षा काय, तुला गंमत सांगतो। मध्यंतरी ते जेव्हा आपण हे पाहिलं मॅट्रोमॅनिया साइट्स वरती गेलो तर तेव्हा एक अपेक्षांचं जे पत्र असतं त्या पत्रिकेमध्ये पाहिलं व अपेक्षा अपेक्षा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं की बाबा अनुरूप असावी वगैरे वगैरे किंवा अनुरूप असावा वगैरे वगैरे। त्याच्यामध्ये म्हणजे असं लिहिलेलं होतं की मुलगा देखणा असावा, ही पहिली अट। दुसरी, त्याची उंची 5'7" पुढे असावी। चला, इथपर्यंत ठीक आहे। तो उच्च शिक्षित असावा, हे पण ठीक आहे। त्याला 5 आकडी पगार असावा, ते पण ठीक आहे। त्याच्या पुढे त्याला आई वडील असावेत, पण मी त्यांच्या जवळ राहणार नाही, म्हणजे आई वडील हा प्रकार मला नको। माझे आई वडील मात्र माझ्या बरोबर राहतील, माझ्या आई वडिलांना त्याला आयुष्यभर सांभाळावं लागेल। याशिवाय माझा जो पगार आहे तो मी त्याला अजिबात देणार नाही, त्याच्या पगाराचा हिस्सा मात्र मला मिळाला पाहिजे। अशा प्रकारच्या चित्र विचित्र अपेक्षा त्याच्यामध्ये लिहिलेल्या होत्या। म्हणजे वाचून सुद्धा हास्यास्पद वाटेल अशा प्रकारच्या गोष्टी। मग मला सांगा, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा आपण म्हणतो, त्या पद्धतीने हा अतिशहाणपणा दाखवला की मग मुलांचे आणि मुलींचे विवाह होत नाही। दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अति करिअर ओरिएंटेडपणा। ठीक आहे, माझं म्हणणं नाही की बा आता स्त्रिया शिकलेत किंवा पुरुष चांगले शिकतात, मोठे होतात, त्यांनी त्यांच्या करिअरकडे लक्ष देऊ नये असं अजिबात म्हणणं नाही। पण करिअर करता करता तुम्ही स्वतःचं आयुष्य आणि वेळ घालू नका असं आमचं म्हणणं आहे। की ठीक आहे, आयुष्य हे एकदाच येतं। आता प्रत्येकाच्या स्वभावानुसार भिन्नता आहे, प्रत्येक राशीची भिन्न भिन्नता आहे। आता मेषेची मुलगी असेल तर ती धडाकेबाज प्रवृत्तीची असते, वृषभेची असेल तर ती रसिक असते, रोमॅन्टिक असते। वृषभेच्या मुलीला पटकन लग्न व्हावंसं वाटतं। मिथुनेची थोडीशी असते की बुवा चला आपण जरा बघूयात आधी, मला जोपर्यंत एखादा मुलगा आवडत नाही आणि जोपर्यंत मला त्याचे विचार पटत नाही तोपर्यंत मी काय त्याच्याशी विवाह करणार नाही। कर्केची मुलगी मात्र सुंदर असते, सालक असते, ती म्हणते बाबा माझ्या बाबांनी जे सांगेल ना त्याच्याशीच मी विवाह करेन। हे करत असताना चोरून चोरून त्याचे प्रोफाईल चेक करेल। किंवा कर्केची मुलगी ही चंद्रप्रधान असल्यामुळं फार मायाळू आणि ममताळू असते, म्हणून कर्केच्या मुली विवाहासाठी खूप चांगल्या मानल्या जातात। सिंहेची मुलगी जरा डरकाळ्या पडते सिंहासारख्या, तिच्या मात्र अवास्तव अपेक्षा असतात। करिअर ओरिएंटेड सर्वात जास्त मुली सिंहेच्या असतात, त्यामुळे सिंहेच्या मुलींचा विवाह ठरण्यामध्ये बऱ्यापैकी विलंब राहतो। बरं, विवाहानंतर पण भानगडी आहेतच ना, विवाह झाल्यानंतर सुद्धा तो आनंदाने टिकायला
व्हायला पाहिजे याच्यात सुद्धा राशींचा खेळ येतो. जसं की मेषाची मुलगी फटकळ, वृषभेची फारच रोमॅन्टिक, नुसतीच बोलती करत काहीच नाही, मिथुनेची नुसतीच गोड बोलते दिवसभर झोपा काढते, कर्केची मात्र दिवसभर सकाळी उठल्यापासून रात्रभर राबते, सिंहेची नुसत्या डरकळ्या फोडते, सगळीकडे हुकूम सोडते. सासू सुनांच्या कटकटी सिंहेच्या जास्ती. आता तू म्हणशील पुढच्या राशींचं पण सांगा, आता पुढच्या राशींचं जरूर सांगतो, परंतु कन्या राशींच्या बाबतीमध्ये मात्र किरकिरेपणा बऱ्यापैकी असतो. तुझा प्रश्न असेल तर तू मध्ये विचार, तुझं ते काय येतात फोन बिन, तुला असं वाटेल आपण सुरुवात करूया. प्रेक्षकांचे प्रश्न आहेत आपल्याकडे. संतोष अभ्यंकर आहेत सोलापूर वरून. संतोष, तुमचा प्रश्न विचारा. ओम साईराम. नमस्कार सर. हा नमस्कार, बोला साईराम. हा, मी तुमचे सगळे प्रोग्राम पाहत असतो, ऍप डाउनलोड केलेत आणि चॅनल्सवर पण आता पाहतोच आहे. वा, थँक्यू. आणि आपलं मार्गदर्शन पण चांगलं असतं. धन्यवाद. ते मी आपल्याला माझं 5/4/1978 सकाळी 10:10 जन्मरास कुंभ आहे. हा, ठिकाण कुठलं आणि लग्न आणि व्यवसाय. जन्म ठिकाण सांगा. जन्म ठिकाण. जन्म ठिकाण सोलापूरच. अच्छा, मला तुम्ही तारीख सांगितली 5/4/78, बरोबर आहे. 10:10 सकाळी, सकाळचा, आणि जन्म ठिकाण तुमचं आहे सोलापूर, बरोबर. हो. अच्छा, फोन चालू ठेवताय ना? चालू ठेवा, मी सांगतो तुम्हाला 2 मिनिटं. अच्छा, तुमची कुंभ रास आहे, बरोबर ना? हा, बुधवारचा जन्म आहे, पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे. संतोष, कुंभ राशीला 2020 साली शनीची 7.5 चालू होतीये. तुमच्यासाठी ती अतिशय फायदेशीर ठरणार आहे. पण आता सध्या वृश्चिक राशीमध्ये जो शनी गेलेला आहे त्यामुळे तुम्हाला थोडे डाव्या पायाचे त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. त्यात पाऊस पण पडलेला आहे, चुकून कुठेतरी घसरून बिसरून पडू नका, जरा खबरदारी घ्या. 2020 ते 2028 या कालावधीमध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप चांगल्या आणि आनंददायक घटना घडणार आहे, ज्याच्यामध्ये विवाह असेल, प्रॉपर्टी असतील, या गोष्टी होतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्धकाल सर्पयोग नावाचा एक दोष पत्रिकेमध्ये आहे आणि त्याची त्र्यंबकेश्वरला जाऊन तुम्हाला शांती करून घ्यावी लागेल. याशिवाय तुमच्या वैवाहिक जीवनाच्या स्थानामध्ये असलेला नेपच्यून हा खरं तर यापूर्वी एक विवाहाचा योग दाखवतो, किंबहुना तुमच्या जीवनामध्ये 2 विवाहाचे योग देखील तो दाखवतो. त्यामुळे नेपच्यूनच्या बाबतीमध्ये, ज्याच्या सप्तमात नेपच्यून असतो, अशा व्यक्तीची एकतर 2 विवाह होतात, नाहीतर विवाह होण्यामध्ये प्रचंड अडथळे निर्माण होतात. पण जर यापूर्वी तुमचा विवाह झाला नसेल आणि झाला असेल आणि तुटला असेल आणि परत करायचा असेल तर त्यासाठीचा मुहूर्त, ज्याला मर्ता योग म्हणतो, तो मर्का योग साधारणपणे 2/4/2018 ते 2/7/2018 म्हणजे 4था महिना ते 7वा महिना 2018 सालचा, या कालावधीमध्ये तुमचा विवाह होईल. मुलीचा चेहरा उभा असेल, नाक तिचा सरळ आणि मोठा असेल, दातामध्ये फट असेल, कपाळ मोठं असेल, केस लांब असतील, एका बाजूने भांग पाडणारे असेल, 3 अक्षरी नाव असेल, तिच्या नावाची सुरुवात RMDPHA वरनं असेल, तिला 2 भावंड असतील, मध्यम शिकलेली असेल आणि तिच्या कपाळावर जखमेची खूण असेल, बोलायला फटकळ असेल, तुमच्या घरात तुमची आई असेल तर तिचं आणि तुमच्या त्या होणाऱ्या बायकोचं काही जमणार नाही. आपण प्रेक्षकांचा पुढचा सुद्धा प्रश्न घेऊया. तर श्रद्धा आसगेकर आहेत आपल्यासोबत कल्याणहून. श्रद्धा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. मी तुम्हाला रोज फॉलो करते फेसबुकवर वगैरे. वा वा वा. सर, मी खरंच तुमची खूप मोठी फॅन आहे. क्या बात आहे. वा. सर, माझी जन्मतारीख आहे 6 सप्टेंबर 1994. 6/9/1994. आणि जन्मवेळ आहे सकाळी 7:10. ठिकाण बाळा? सांताक्रूज, मुंबई. अच्छा, आता प्रश्न सांग. सर, मला विवाह योग कधी आहे आणि माझं करिअर मध्ये काय आहे वगैरे मला सांगा ना जरा. बरं बरं, नक्की नक्की. श्रद्धा, तू माझे कार्यक्रम पाहते, धन्यवाद. माझा आनंद पिंपळकर आनंदी वास्तू नावाचा फेसबुक पेज आहे, जे पेज साधारणपणे 1.25 लाख पेक्षा लोकांनी लाईक केलेलं आहे. त्याच्यावरती आठवड्यातनं एकदा आपला लाईव्ह कार्यक्रम असतो, तो तुम्ही जरूर पाहायला विसरू नका, जरूर पहा. श्रद्धाची रास सिंहरास आहे का लाईनवर? बरं, ठीक आहे ना. सिंहरास आहे, तुझी माहिती आहे ना? आता तुझ्या टीव्हीचा आवाज कमी कर ना माझी आई. हा, आता किती वेळा आपण प्रत्येक वेळेस टीव्हीवरती हेच सांगतो ना की बा टीव्हीचा आवाज कमी करा. मग आता मी उत्तर नाही देणार बरं का अशाने. बरं, आता तुला मंगळाची महादशा आहे, तुझ्या सप्तम स्थानामध्ये शनी आहे आणि तो विवाहासाठी फारसा अनुकूल होत नाही. त्यासाठी तुला एक साधा उपाय सांगतो. विवाहानंतर तुझ्या वैवाहिक जीवनामध्ये पहिली 3 वर्ष कटकटीची जाण्याची शक्यता आहे श्रद्धा, आणि त्यासाठी तुला विवाह योग आहे तो साधारणपणे 9 डिसेंबर 2017 नंतर 9 डिसेंबर 2018च्या आतमध्ये तुझा विवाह योग आहे. विवाहानंतर पहिली 3 वर्ष तुला काळजी घ्यायला लागणार आहे. तुझ्या सप्तम स्थानामध्ये शनी आहे आणि तुला त्रास होऊ नये यासाठी मी तुला एक सांगतो. मातीचं जे मडकं असतं त्या मडक्यामध्ये त्या मडक्यामध्ये मध भरायचं आहे आणि उजाड माळावरती विवाहापूर्वी आणि विवाहानंतर असं ठेवून यायचं आहे.
त्याशिवाय कुंभविवाह नावाचा एक प्रकार शास्त्रकारांनी सांगितलाय की ज्या स्त्रीच्या सप्तम स्थानामध्ये कुंभेचा शनी असतो त्या स्त्रीच्या वैवाहिक जीवनामध्ये काही तणाव विवाहानंतर निर्माण होण्याची शक्यता असते आणि तो होऊ नये म्हणून शास्त्रकारांनी काही कुंभविवाहाचं विधान सांगितलेलं आहे. तू तुझ्या जवळच्या एका ज्योतिषाकडे जाऊन त्या जाणकार व्यक्तीचं मार्गदर्शन घेऊन कुंभविवाहाबाबत थोडंसं मार्गदर्शन घे आणि करून घे. ते केल्यानंतर तुझ्या वैवाहिक जीवनामध्ये जे पुढे जाऊन अडथळे येणार आहेत ते नक्की दूर होतील. तुझ्या जीवनात येणारा पती हा परिचित किंवा नात्यात असेल. प्रेमविवाहाचे योग 100मध्ये 90% आहेत. मुलाचा चेहरा गोल किंवा चौकोनी असेल, नाक त्याचं भरडं मोठं असेल, कपाळ त्याचं छोटं असेल, त्याच्या हनवटीला खड्डा असेल, डाव्या पायावर जखमेची खूण असेल, खोटं बोलणारा असेल पण तेवढंच तुझ्यावर प्रेम देखील करणारा असेल, 3 किंवा 2 अक्षरी नाव असेल, ज्याच्या नावाची सुरुवात SRK, DF आणि A यांनी होणारी असेल, उंचीला मात्र बऱ्यापैकी 5 फूट 9 इंच उंची असेल आणि भावंड 3 किंवा 6 भावंड असतील. विवाहानंतर पहिलं वर्ष तुला काळजी घ्यायची, त्याच्यानंतर मात्र चिंता करण्याचं काही कारण नाही. विवाहानंतर प्रथम पुत्र अपत्य होऊन तुझा संसार सुखी होईल. विवाहानंतर पुढच्या 7-8-10 वर्षातच तुझी स्वतःची प्रॉपर्टी तुझ्या आवडत्या ठिकाणी होईल. या पाठोपाठ पुढचा प्रश्न सुद्धा आलेला आहे. ज्योती सुतार आहेत ठाण्याहून. ज्योती, तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते. नमस्कार. तुमचे प्रोग्राम मी नेहमी पाहते. आणि सर, मला प्रश्न विचारायचा होता असा की माझ्या भावाचं लग्न नाही ठरत आहे. त्याचं नाव सागर लोहार. बरं. आणि जन्मतारीख आहे 2/2/88. बरं, वेळ सांग. वेळ 10:10 सकाळी. ठिकाण? ठिकाण सातारा. बर. काय शिक्षण वगैरे झाले की नाही? शिक्षण त्याचं इंजिनिअरिंग झालंय, डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग. नोकरी वगैरे करतो ना? हो, नोकरी करतो आहे. नोकरी. ठीक आहे. काय नाव आहे? सागर. 2 फेब्रुवारी 1988 ना? हो हो. कर्करास आहे. हो. अतिशय प्रेमळ पोरगा आहे बरं का. याला चांगली बायको मिळायला हवी बरं का. एखादी कजक मिळाली तर त्याला फार धुणं भांडी करायला हवेल बघ. हा, तर पुष्य नक्षत्राचं 3ऱ्या चरणाची शांती करावी लागणार आहे आणि विष्टीकरण हे 2 दोष आहेत पत्रिकेमध्ये. त्याची त्वरित शांती करून घेणं गरजेचं आहे. विष्टीकरणामुळे पोटाचे त्रास होतात आणि पुष्य नक्षत्राच्या 3ऱ्या चरणामुळे जे केलं जातं ते पुसलं जातं. आज मला काही कळत नाहीये की अशा पद्धतीच्या का पत्रिका येतात की ज्यांचं सप्तम स्थान नेमकं खराब आहे. योगायोग बघ कसं माहित नाही, असं होत नाही जनरली, पण योग असतो एखादा, तसा हा योग म्हणायचा. आतापर्यंत आपण 3ही पत्रिका पाहिल्या. 3ही पत्रिकांमध्ये वैवाहिक जीवनाचं जे स्थान होतं सप्तम स्थान ते थोडंसं खराब आहे. आता ह्या जो काही यांचा भाऊ आहे सागर, यांच्या पत्रिकेत देखील सप्तम स्थानामध्ये केतू आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा पत्रिका पाहिली त्याच्या नेपच्यून होता, 2 विवाहाचे योग. दुसरी आपली श्रद्धाताई पाहिली, त्या बाळाच्या पत्रिकेत सप्तमात शनी होता आणि ह्या सागर जो बाळ आहे याच्या मात्र सप्तमामध्ये केतू आहे. आता केतू ज्याच्या सप्तमात असतो अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये स्त्रिया टिकत नाहीत असं म्हणतात. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4 दिवस 4 केळी आणि त्यानंतर कोणतीही फळं 4 दिवस, असं 8 दिवस रोज एक फळ आपल्याला नदीत, समुद्रात किंवा पाण्यामध्ये सोडायचं आहे. अर्थात पाण्यात सोडताना आपल्या स्वतःची देखील काळजी घ्यायची. 2012 ते 19 या कालावधीमध्ये या सागरला केतूची महादशा आहे. विवाहाचे योग याचे एप्रिल 2017ला सुरू झालेले आहेत. तडकाफडकी विवाह जमून जाईल मे 2018च्या आत. अगदी डोक्यावरून पाणी 2019, पण ती वेळ येणार नाही. मुलीचा जो चेहरा असेल तो गोल असेल, नाक बारीक सरळ असेल, कपाळावरती तिळ असेल, हा दातांची विशिष्ट रचना असेल. म्हणजे काही लोकांचे दात आत ओढलेले असतात, सुळे असतात, अशा प्रकारे दातांची एखादी वेगळीच रचना तिची असेल. उंचीला जरा कमी असेल, 5'1", 5'2" किंवा 5'3". साधारणपणे तिला ती स्वतः एकुलती एक असं असेल. पण मला असं वाटतं की एकुलत्या एक मुलीशी सागरने विवाह करू नये. सप्तमात केतू असल्यामुळं एकुलत्या एक मुलीशी विवाह केला तर तिला जरा बाहेरचा ओढा राहील आणि त्यामुळे संसारामध्ये परिणाम होऊ शकतो. 3 अक्षरी नाव असेल, RSM हे अगदी D आणि A यापैकी नाव असेल. वैवाहिक जीवन पहिले 3 वर्ष अर्थातच काळजीचं आहे. आता मला तुझ्या चेहऱ्याकडे पाहून वाटते काय ब्रेक बिक किंवा कुठचा तरी फोन? नाही, आपल्याला पुढचाच फोन आला लगेच. देवेंद्र पारेख आहेत मुंबईहून. देवेंद्र, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला बोला देवेंद्र, आवाज येतोय तुमचा. हा, माझी फायनान्शियल कंडिशन कशी राहणार पुढच्या वर्षी? जन्मतारीख सांगा. जन्मतारीख 1985. तारीख सांगा. पुन्हा सांगा. देवेंद्र, आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? हॅलो. हा देवेंद्र, तुमची जन्मतारीख सांगा पुन्हा एकदा. 22 नोव्हेंबर 1985. 22 नोव्हेंबर 85. वेळ सांगा. देवेंद्र पारेख. नाही ना, वेळ सांगा. वेळ, जन्म वेळ. जन्म दुपारी 12 वाजता, 12:30. ठिकाण
मुंबई. अच्छा, आता काय प्रश्न आहे? लग्न बिग्न झाले का? लग्न झालंय. बरं बरं. आता काय फायनान्शियल पोझिशनचा प्रश्न आहे का? हा, फायनान्शियल पोझिशन कशी राहणार? काय करता कामधंदा? कामधंदा जॉब करतो. बरं, तुमची मीन रास आहे ना साहेब? मीन राशी लोक मीन रास आहे ना, बरोबर ना? हा, मीन राशी आहे. तुम्ही एक काम करा, तुमचा टीव्हीचा आवाज जरा कमी करा, आहे का नाही? जरा मग तुम्हाला ऐकता येईल आमचं. तर मीन रास असल्यामुळे मीनेची लोक आहेत ना भयंकर चंचल असतात. त्यांच्या एका जागेवर कधी मन रमत नाही. मीनेची लोक वयाच्या 45 पर्यंत सेटलच होत नाहीत. वयाच्या 30 पर्यंत ती बऱ्यापैकी म्हणजे सेटल होतात, म्हणजे लग्न बिग्न होतं, मुलं बाळं होतात 30-35च्या दरम्यान. आणि 35 ते 40 दरम्यान त्यांच्या कायम कामधंद्यामध्ये अस्थिरता असते. कारण मीनी मुळातच खूप चंचल रास आहे. त्यामुळं फायनान्शियल कंडिशनच्या बाबतीत माझा सल्ला यांना असा आहे की मिनेची लोक ही समाधानासाठी काम करतात, पैशासाठी करत. म्हणजे आता एखाद्या मिनेच्या माणसाला वाटतं की मला हे झाड लावायचे, ते झाड तो लावतो, पार अगदी वाळवंटात लावतो, पार लांबून जाऊन पाणी आणून घालतो. आणि जेव्हा केव्हा फळ यायची वेळ येते तेव्हा त्याला वाटतं अरे यार कंटाळा आला मला, आता मी दुसरं झाड लावतो. आणि मग त्यामुळे असं होतं की त्या झाडाची फळं दुसरी खातात आणि मग याला असं वाटतं की मला कशातच यश नाही. त्यामुळे मिनेच्या लोकांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना त्यांची जर फायनान्शियल कंडिशन सुधारायची असेल तर सगळ्यात मेन म्हणजे आपलं डोकं जागेवरती ठेवून आपण या गोष्टीत हात घालणार, त्या गोष्टीत कायमचा हात घालून ठेवला पाहिजे. म्हणजे हे पण करायचं, ते पण करायचं, ते पण करायचं असं करून चालणार नाही. कारण चंचलता ही नुकसानकारक ठरणार आहे. परंतु तुमची एकंदरीत आर्थिक स्थिती पाहता तुम्हाला आयुष्यात पैशाला अजिबात कमी पडणार नाही. स्वकर्तृत्वाने तुम्ही यशस्वी व्हाल, त्यामुळे चिंता नसावी. आगामी कालावधीमध्ये म्हणजे एकतर प्रॉपर्टी घेण्याचे आणि किंवा विकण्याचे अशा पद्धतीचे योग आहेत. तसंच वडिलोपार्जित प्रॉपर्टी काही असेल तर त्याचा देखील लाभ होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारी 2020 नंतर तुम्हाला असलेली शुक्राची महादशा 2040 पर्यंत तुमच्या सगळ्या महत्वाकांक्षा पूर्ण करतील. तुमच्या स्वतःच्या या पिरियडमध्ये 3 प्रॉपर्टी असतील, याशिवाय 3 पेक्षा जास्ती गाड्या असतील. ज्या दिवशी तुमच्या 3 प्रॉपर्टी होतील त्यावेळेस माझा खाली फोन नंबर येतोय, पत्ता पण येतोय, मला जरूर पेढ्याचा एक पुडा पाठवून द्या आणि मला जरूर तुमची प्रगती कळवा. निश्चितच तुमची चंचलता सोडली तर तुम्हाला भरपूर यश आहे. नक्कीच. त्यांनी त्यांच्या राशीतला जो गुण आहे चंचलता तो सोडला तर तुम्ही जशाप्रमाणे मार्गदर्शन दिलं तर त्यांना यश नक्की मिळेल. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. हेमलता गायकवाड आहेत आपल्यासोबत पुण्याहून. हेमलता, तुमचा काय प्रश्न आहे? हा, मला मुलीविषयी बोलायचंय, लग्नाविषयी. सांगा. तिचा जन्मतारीख 12/4/95 आहे. 12/4/95 म्हटला का? हो, पण तिचं ना मला टायमिंगच म्हणजे माहिती नाहीये. अरे पहाटे झालेली. अवघड आहे ना हो ताई. मग मला कसं सगळा खेळ वेळेवर आहे, नाही तर तुमची मुलगी तरी समोर पाहिजे, तिचा हात तरी पाहिजे. माझा सगळा खेळ तर वेळेवर आहे. आता तुमचं बाळ 12/4/95 जन्माला सकाळी आलं का रात्री 12 तासाचा फरक पडला तर अख्खी पत्रिका बदलते. त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद आहे भगवंताचा, तुमच्या लेकराचं लवकर लग्न हो. आपण या संदर्भामध्ये तुम्ही आता बोललात सगळं पण आपल्या राशी राहिलं ना. तेच म्हणजे जेव्हा आपण कन्यापर्यंत आलो तर कन्याची लोक किरकिरी असतात. लग्न न ठरण्यामागे माणूस नेहमी राशीनुसार वागत असतो. कन्याचा स्त्री किंवा पुरुष हे अतिशय नजाकत असलेले आणि नाजूक असतात, स्वभावाने अतिशय प्रेमळ असतात. पण एक महत्त्वाची कन्याची माणसं कुठेतरी कन्फ्यूज असतात असं सुद्धा म्हटलं जातं. कन्या म्हणजे मुळातच कन्या आणि दुसऱ्यांना गोंधळात पाडणारे. बरोबर. कन्या म्हणजे आपण स्त्री म्हणतो ना. आता मला सांग, तू एखादी स्त्री आहे आणि तिची कन्या रास असेल तर ती समजू शकतो की ती स्त्री आहे गोंधळलेली आहे. पण पुरुषाची जर कन्या रास असेल तर तो पुरुष असतो पुरुष पण मनाने पूर्णपणे कन्यासारखा असतो. म्हणजे जसं स्त्रीमध्ये आपण म्हणतो की 76 गुण किंवा 76 खोड्या जे काय असतील तशा पद्धतीच्या खोड्या देखील कन्या राशीच्या माणसात असतात. आणि अतिचिकित्सकपणामुळे यांच्या विवाहामध्ये अडथळे येऊ शकतात. मग ते अशीच पाहिजे, मुलगी तशीच पाहिजे, मग अगदी अनेक खोलवर प्रत्येक गोष्टीचा आपण म्हणतो बाल की खाल निकालना, तशा पद्धतीच्या कन्या राशीच्या लोकांचं होऊ शकतं. त्यानंतर तुळ राशीची लोक जरा बॅलन्स असतात. मुळामध्ये त्यांचा स्वामी शुक्र असल्यामुळे, आणि शुक्र हा क्रिएटिव्हिटीचा आणि प्रेमाचा आणि रोमांसचा आणि रसिकतेचा कारक असल्यामुळं हे लोक देखणेपणाकडे झुकतात. म्हणजे तुळेचा पुरुष असेल किंवा तुळेची मुलगी असेल तर ती म्हणते एक वेळ माझा पती कमी पैसे मिळवणार असलं तरी चालेल किंवा माझी बायको ती घरकामात जरा शून्य असली तरी चालेल, पण दिसायला मात्र देखणी हवी. पण मग कधी कधी ह्या देखणेपणाच्या नादात त्या देखण्या व्यक्तीला डोकं नसतं, मग त्या संसारामध्ये वाट लागते. नुसत्या देखणेपणावरती संसार चालत नाही. संसार देखणेपणा टिकतो किती दिवस या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुळेच्या लोकांनी नुसता देखणेपणा न जाता थोडेसे गुण देखील बघावे, सर्व गुण संपन्न अशा पद्धतीने बघावं. आपण उरलेल्या राशी जरा थोडा वेळाने जाणून घेऊयात. नाही, पुढचा प्रश्न आला आहे. स्नेहल ब्रीदेत आपल्यासोबत मुंबईहून. स्नेहल, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो, बोला. नमस्कार सर, मी स्नेहल ब्रीद बोलते. हा, बोला. माझी मुलगी तिची जन्म डेट आहे की 25 ऑगस्ट 1991. दुपारी 11:45. बरं. सकाळी 11:45 जन्म. ठिकाण काय? 11:45. ठिकाण मुंबई, मीरा रोड. बरं. आता काय होतंय?
नाही, तिच्या लग्नाबद्दल विचारायचं होतं. तिचं लग्न कधी होणार आणि होणारा मुलगा कसा असेल. बर 25-8-91 ना. नाव काय बाळाचं? पण पूनम. पूनम. बर बर. पूनमची रास कुंभरास आहे, माहिती का तुम्हाला? हो कुंभरास. रविवार आहे, जन्मवार रविवार आहे. हो बरोबर. पत्रिका तर एकदम चांगली आहे, काही विषय नाही, काळजी करण्याचं काही कारण नाहीये. पत्रिका सर्वोत्तम आहे, अतिशय जवळच्या परिचित किंवा नात्यात, म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा म्हणतो आपण, तसं तुमच्या बाळाच्या बाबतीत होणार आहे, मुलीच्या बाबतीमध्ये. पण गंमत अशी आहे की विवाहाचे योग स्ट्रॉंग चालू आहेत, गेल्या वर्षीपासून चालू आहेत. फक्त खूपही फाटे पडू नका. योग्य अशा स्वरूप अनुरूप वराशी हिचा विवाह व्हायला हरकत नाही. योग जोरात चालू आहे. आत्ता तिचा साधारणपणे ऑगस्ट 2000 पुढच्या 2 महिन्यामध्ये खूपच पॉवरफुल योग आहे. अगदी जर त्याच्यात झालंच नाही तर एप्रिल 2020 पर्यंत कॉन्स्टंट योग आहेत. तुम्ही प्रयत्न करत राहा. मुलाचा चेहरा उभा, नाक वेगळंच पण सरळ, कपाळ बारीक, डोळे पिंगट, कानाजवळ किंवा कानामध्ये किंवा कानाच्या मागं काहीतरी तीळ किंवा जन्मखूण, अतिशय फटकळ बोलणारा, अतिशय प्रामाणिक, सत्यवादी, स्पष्ट वक्ता, चांगला उंच 5 फूट 8-9 इंच उंचीचा, ज्याच्या कपाळावर देखील जखमेची खूण असेल आणि तिखट पदार्थांची आवड असेल, फार त्याला उष्णतेचा त्रास देखील असेल. वैवाहिक जीवन हिचं आनंदी जाईल. फक्त बोलायला फटकळ असल्यामुळे तिला म्हणा फक्त प्रेमाचा विचार कर. तो काय बोलेल त्याचा विचार करू नको विवाहानंतर. विवाहानंतर प्रथम इच्छित कन्या संतती प्राप्ती लगेचच होईल. वैवाहिक जीवन सुखी असेल. त्याचं नाव RMJGHLA यापैकी नाव असेल आणि त्याला 2 भावंड असतील. त्याचे बहुतेक आईवडिलांपैकी एक कोणीतरी हयात नसेल. वैवाहिक जीवन तुझं सुखी आहे. कदाचित परदेशात जाण्याचे देखील योग विवाहानंतर येऊ शकतात. विवाहानंतर तुझा भाग्योदय आहे. पत्रिकेला मंगळ असला तरी मंगळाचा दोष नाही, तो निर्बळी मंगळ आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर शैलेश गावडेत आपल्यासोबत मुंबईहून. शैलेश, तुमचा प्रश्न विचारा. माझी जन्मतारीख 1 ऑगस्ट 1991 आहे. माझा जन्म संगमेश्वर, रत्नागिरीमध्ये संगमेश्वर आहे, तिकडे झाला. शैलेश 1 ऑगस्ट किती म्हणला रे बाळा? 1 ऑगस्ट 1991. हा, वेळ सांग. आणि टायमिंग रात्री 12-12:30 आहे. अरे पण मग त्या 30 तारखेच्या रात्री 31 तारखेच्या रात्री असं म्हणून 1 तारीख धरली का 1 तारखेच्या रात्री म्हणून 2 तारखे धरायची? नाही, 31 तारखेच्या रात्री. हा, म्हणजे 1/8/1991. हा, रात्री 12 किती? 12 नंतर 12:30च्या आसपास. बरं, आणि ठिकाण काय म्हणला? संगमेश्वर, रत्नागिरी मधलं. बरं. आता काय तुझ्या काय लग्नाचा प्रश्न आहे का? हो, लग्नाचा आणि जॉबचा पण. बरं, काय सध्या काम धंदा करतो? नोकरी आहे सध्या. बरं. मीन रास आहे ना बाळा तुझी? मीन वृषभ आहे. नाही रे, काहीतरी चुकतंय. मग हे बघ, मला तू 1/8/1991 सांगितलंय रात्री 12:30. हा, मग 1001% मीन रास आहे, वृषभ रास नाही. काहीतरी चुकतंय मग तुझ्या तारखेमध्ये गणित, कारण माझं तर नक्कीच चुकलं नाही. 12 नंतर आहे, म्हणजे 12:30. हो बाळा, 1/8/1991 रात्री 12:30 टाकली आपण. मीन रास येते, वृषभ येऊ शकत नाही, कारण त्याच्या आधी कुंभ रास येते, त्याच्यानंतर मेष आणि त्याच्यानंतर वृषभ. जर तुला म्हटलं तर मग 2 तारखेचा जन्म असेल तर तुझी वृषभ राशी. थोडंसं कन्फ्युजन आहे किंवा काहीतरी गडबड आहे, त्यामुळे मला वाटतं या विषयावरती आपण उत्तर देताना थोडी गडबड होईल, त्यामुळे आपण ते उत्तर टाळलेलं बरं. आपण मग पुढचा नाराज होऊ नको. कधीतरी फेसबुकच्या माध्यमातून कॉन्टॅक्टमध्ये राहा, निश्चितच आपण उत्तर देऊयात. पुढचा प्रश्न घेऊया. तर कविता कडेत आपल्यासोबत मुंबईहून. कविता, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा, माझं नाव कविता कड असून मी डोंबिवलीमधून बोलते. माझी जन्मतारीख 21 सप्टेंबर 1989 आहे आणि जन्म संध्याकाळी 7:15 बरं. ठिकाण? डोंबिवली. बरं, काय प्रश्न? हॅलो. हा, बोल. प्रश्न विवाह संबंधातला. विवाह का? विवाह योग कधी? अच्छा, 21/9/1989 वार गुरुवार होता, माहिती का तुम्हाला? हॅलो. 21/9/1989 गुरुवार होता, हे माहिती का तुम्हाला? हो. हा, अच्छा. वृषभ रास आहे तुमची? हो, माहिती आहे. बरं. मृग नक्षत्र आहे. अतिशय प्रेमळ अशी रास आहे, रसिक रास आहे, क्रिएटिव्ह रास आहे. वैवाहिक जीवनाचं स्थान देखील रवी मंगळ बुधामुळे आहे, भारित झालेलं चांगलं आहे. पती आपला बुद्धिमान असेल, पण कालांतराने त्याचे केस विरळ होतील, हे याचं वैशिष्ट्य असतं. म्हणजे केस विरळ असतात, म्हणजे एका बाजूने भांग पाडणारा, परंतु कालांतराने केस विरळ होतील. त्यामुळे त्या मुलाचे पप्पा बघितले, ते जर टाकले असतील तर हा पण टाकला होणार. साधारणपणे ऑक्टोबर 2017 ते ऑक्टोबर 2019 कॉन्स्टंट योग आहे. मंगळाचा कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्हाला नाही. मंगळाचा मुलगा असो किंवा नसो, तुम्ही त्याच्याशी विवाह करू शकता. वैवाहिक जीवन तुमचं आनंदाचं असेल. त्या ठिकाणी बुध रवी असल्यामुळं पती हा बुद्धी क्षेत्रात कार्य करणारा आणि बुद्धिमान असेल. मंगळामुळे त्याच्याकडे एक प्रकारची तडप असेल. रवीमुळे त्याच्यामध्ये घरंदाजपणा असेल. चेहरा सरासरी चौकोनी किंवा गोल असण्याची शक्यता. नाक त्याचं सरळच असेल. हनवटीला त्याचा खड्डा असेल. गळ्याचा कंठ त्याचा बाहेर आलेला असेल. विरळ केस असतील, एका बाजूने भांग पाडणारा असेल.
आणि आकर्षक असेल, प्रेमळ असेल, थोडासा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देणारा, म्हणजे कालांतराने थोडासा मोठू गोलू गोलू होऊ शकेल, त्यामुळे तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायला लागेल. तुमच्या दोघांमध्ये अंतर सरासरी 2-3 महिन्याचं असू शकतं किंवा 5-6 वर्षाचं असू शकतं. विवाहानंतर संतती वगैरे वेळेत होईल. तुमचा भाग्योदय विवाहानंतर आहे, पत्रिका उत्तम आहे. JMRS यापैकी नाव असू शकतं. भावंडांच्या बाबतीत म्हणाल तर 4, सगळे मिळून 4 किंवा 2 भावंड असतील. आईवडिलांचं सुख उत्तम असेल आणि सासूशी तुमचं पटणार नाही. अजून असंख्य प्रश्न होते, फोन होते, पण कुठेतरी वेळेअभावी इथे काढले होतेच ना, त्याचं काय झालं? नक्कीच, पण आता वेळेअभावी आपल्याला इथे थांबायला लागते. तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन दिलं, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओम साईराम. पण मी जाता जाता सुद्धा प्रेक्षकांना सांगू इच्छिते की आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या फेसबुक पेजच्या माध्यमातून लाखो लोक यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. आपण सुद्धा हे पेज लाईक करून वास्तू ज्योतिषी विषयक अपडेट्स मिळवावेत. आणि यासोबतच या घडीला वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही बघत रहा जय महाराष्ट्र.